महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एक आमदार निवडून आलेला होता, मात्र या 2024च्या निवडणुकीत मनसेला साधं खातंही खोलता आलं नाहीये। तसंच कोणत्याही परिस्थितीत मनसे सत्तेत बसेल असं विधान देखील राज ठाकरे यांनी केलेलं होतं। तसेच महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी जनतेला केलेलं होतं। मात्र राज ठाकरे यांचं हे आवाहन जनतेनं धुडकावून लावल्याचं पाहायला मिळतंय। मनसेच्या स्थापनेनंतर प्रथमच विधानसभेत एकही आमदार नसल्याचं पाहायला मिळालं। 2009 साली पहिल्याच प्रयत्नात मनसेचे 13 आमदार विजयी झालेले होते। 2009 ते 2012 पर्यंत मनसेला भरभरून यश आलं, त्यानंतर उतरती कळा पाहायला मिळाली। 2024च्या निवडणुकीत मनसेनं 125 जागा लढल्या, सर्व उमेदवार पराभूत झाले। माहीममध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा धक्कादायक असा पराभव झाला। महायुतीनं पाठिंबा दिलेल्या शिवडीतही बाळा नांदगावकर यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्याकडून मोदी भाजपचं समर्थन सुद्धा करण्यात आलेलं होतं। 2019 साली भाजपविरोधात भूमिका घेतली, काँग्रेस राष्ट्रवादीला सुसंगत भूमिका पाहायला मिळाली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, विधानसभेत वेगळी भूमिका त्यांनी घेतलेली होती। राज्यभरात संघटन वाढवण्यात अपयश आलं, सरकार राजकीय भूमिकामुळे मनसेला हा फटका बसलेला आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक शहरांबाहेर पक्षवाढीसाठी प्रयत्न नसल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। मराठीचा मुद्दा, टोलमाफीसाठी मनसेची आंदोलनं, पण सातत्यानं लोकांचे प्रश्न मांडण्यात त्यांना अपयश आलं आणि तेच मुद्दे खरं तर हे चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे।